नमस्कार मुलांनो, आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेतील 12व्या अध्यायातील 3रा श्लोक पाहू. 12वा अध्याय म्हणजेच भक्तियोग. आता मी 3रा श्लोक म्हणतो. ये त्वक्षरमनिर्देश्यम अव्यक्तं पर्युपासते सर्वत्र गमचिन्त्यञ्च कूटस्थमचलं ध्रुवम्. आता या श्लोकामधील उच्चार आपण समजून घेऊया. अव्यक्तम याचा उच्चार म असा करायचा आहे. अव्यक्तम सर्वत्र गमचिन्त्यञ्च, चिंत्यम च असं नाही म्हणायचं. चिंत्यञ्च य जो आहे क ख ग ग ङ च छ ज झ य जो आहे तो चिंत्यञ्च कूटस्थमचलं ध्रुवम. अचलन कूटस्थमचलम असं नाही म्हणायचं. कूटस्थमचलं ध्रुवम. बरं का. तर आता आपण याचा अर्थ पाहूया. मुलांना तुम्हाला समजेल अशा सोप्या भाषेत मी त्याचा अर्थ सांगतो. कृष्णाचं काय म्हणणं आहे? भगवंताला विचारलं अर्जुनाने की निर्गुणाची उपासना करणारे सुद्धा तुला आवडतात का? त्यावर कृष्ण म्हणतो की हो. इंद्रियग्रामम संनियम्य म्हणजे इंद्रियांच्या समूहाला चांगल्या प्रकारे नियमन करून जे लोक सर्वव्यापी रूपाची आराधना करतात ते रूप कसं आहे? कूटस्थम ध्रुवम अचलम अव्यक्तम. अपरिवर्तनशील नित्य अचल निराकार अशा ब्रह्माची अतिश्रेष्ठ भावनाने उपासना करतात. ते सर्वभूत हिते रताः म्हणजे सर्व जीवांच्या हितामध्ये गुंतलेले आहेत आणि सर्व ठिकाणी समान भाव असणारे आहेत, योगी आहेत. ते मलाच प्राप्त करून घेतात. आता हा अर्थ तुम्हाला पटकन समजणार नाही म्हणून तुम्हाला सोपी उदाहरणं देऊन हा अर्थ समजावून द्यायचा प्रयत्न करतो. प्रथम भगवंताने सांगितलेलं आहे इंद्रियग्रामम संनियम्य. म्हणजे काय की इंद्रिय एकत्र करून म्हणजे काय? तर आता तुम्ही बघा, सगळे रील्स बघत असता, बरोबर आहे. एक झालं की दुसरं झालं की तिसरं, एकापाठोपाठ रील्स आपल्याला फेसबुकवर तुमच्या इन्स्टावर येत असतात. त्यातली काही रील्स चांगली असतातही माहितीपूर्ण, पण 90% रील्स ही अतिशय विचित्र पद्धतीने तयार केलेले असतात. मोठ्याने आरडाओरडा करायचा, काहीतरी अंगविक्षेप करून नाचायचं आणि काहीतरी टाईमपास करायचा. अशा प्रकारचे मॅक्झिमम रील्स आपण बघू शकतो. अशीच असतात ते टाईमपास करण्यासाठी आणि तुम्हाला लाईक सबस्क्राईब केल्यानंतर त्यांना पैसा मिळतो. तुमच्या हातात कटोरा, तुम्हाला काही मिळत नाही. मुद्दा असा आहे की इंद्रिय जे आहेत त्यांचं नियमन तुम्ही करू शकत नाही. मुलं ते करायला पाहिजे. जेव्हा तुम्ही अभ्यासाला बसता, अभ्यास म्हणजे मी फक्त तुम्हाला शालेय अभ्यास सांगत नाही हा, हे पूर्ण लक्षात घ्या. एखादा कोणाला डान्स खूप चांगला येतो, एखादा माणूस खूप डान्सचा अभ्यास चांगला करतो, डान्सची प्रॅक्टिस करायची. कोणाला गाणं म्हणायचं आहे, गाण्याची प्रॅक्टिस. कोणाला मस्त क्रिकेट खेळायचं आहे, क्रिकेट कोचिंग क्लासेस असतात. टेबल टेनिस खेळायला जातात, फुटबॉल खेळत जातात. मग कुठलीही जी गोष्ट आपण शिकतो ती गोष्ट शिकताना आपल्याला इंद्रिय ह्यांचा निग्रह करावा लागतो, म्हणजे एकाग्रता वाढवावी लागते. तुम्ही उद्या डान्सची प्रॅक्टिस करताय आणि तुम्हाला सारखे रील्स बघायची हौस असेल तर तुम्ही डान्समध्ये एकाग्रता तुमची होईल का? नाही होणार. ड्रॉईंगमध्ये तुम्हाला खूप चांगली गती, तुम्ही मस्तपैकी ड्रॉईंग शिकताय, त्याच्यामध्ये तुम्हाला एकाग्रता होईल का? नाही होणार. म्हणजे आपली एकाग्रता भंग करण्यासाठी मुलांना आजूबाजूला बरेच पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे. पूर्वीच्या काळी फक्त टी व्ही होता. टी व्ही दिवसभर बघत बसायची मुलं अभ्यास सोडून. पण आता टी व्हीपेक्षासुद्धा भयानक असा मोबाईल खेळणं आलेलं आहे हातामध्ये, आणि त्यात पण अतिशय भयानक आणि विचित्र असे रील्स आणि यूट्यूब आणि इतर काही व्हिडिओज आलेले आहेत. त्याच्यामुळे मुलांना तुमची एकाग्रता अतिशय पटकन भंग पावते आणि तुमची चंचलता वाढते. अशी चंचलता न वाढता इंद्रियग्रामम संनियम्य म्हणजे एकाग्र चित्त करून ती गोष्ट केली पाहिजे. आणि हा कसा आहे तुमचा, जो तुम्ही एखादा मगाशी म्हटल्याप्रमाणे क्रिकेट खेळताय, समजा टेबल टेनिस खेळताय, तर तो कसा आहे? नित्य आहे. रोज खेळलाच पाहिजे टेबल टेनिस गेम. त्याची रोज कुठल्याही गोष्ट, तुम्ही चेसच्या क्लासला जात असाल, कॅरमच्या क्लासला, तर ते रोज खेळलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस राहील. म्हणजे नित्य पाहिजे. अचल आहे, ते कुठेही जात नाही. क्रिकेट इकडे तिकडे. क्रिकेट आजही तोच क्रिकेट आहे, उद्याही तोच क्रिकेट आहे, बरोबर आहे. तीच बॅट बॉल आज आहे, तोच चेंडू आज आहे, तोच चेंडू उद्या आहे. अपरिवर्तनशील म्हणजे त्याच्यामध्ये काही परिवर्तन होत नाही. कुठलाही खेळ असेल, कुठलीही कला असेल किंवा तुम्ही जे काही शिकत असाल त्याच्यामध्ये परिवर्तन होत नाही. आहे कला ही तशीच सुरू राहते आणि निराकार आहे ते.
अशा प्रकारे जर तुम्ही अभ्यास केलात एखाद्या कलेचा तर तुम्हाला त्या कलेमधला भगवंत नक्की प्राप्त होईल. म्हणजे तुम्ही क्रिकेटमध्ये मास्टर व्हाल, तुम्ही डान्समध्ये फार सुंदर डान्स करू शकाल, तुम्ही ड्रॉईंगमध्ये तर ड्रॉईंगमध्ये मास्टर व्हाल. कुठल्याही खेळामध्ये असेल, अभ्यासात असेल, मास्टरी मिळवायची असेल तर एकाग्र चित्ताने अभ्यास करा असं आपल्याला इथे भगवंत सांगतायत. इथे कृष्ण आपल्याला असं सांगतोय की सर्वभूत हिते रताः. भूत म्हणजे इथे सर्व जीव मात्र, म्हणजे कुत्रा, मुंगी, पक्षी, प्राणी जे जे असतील त्या सर्वांचं हित आपण साधलं पाहिजे आणि त्यांच्या हितामध्ये जे रत आहेत, जे मग्न आहेत. म्हणजे आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, बरोबर आहे. तर आपण आपल्या गच्चीमध्ये, आपल्या गॅलरीमध्ये एका छोट्या भांड्यामध्ये, वाटीमध्ये जर पाणी ठेवलं तर येणाऱ्या जाणाऱ्या पाखरांना, चिमण्यांना, पक्ष्यांना ते पाणी पिऊन स्वतःची तहान भागवता येईल. याला म्हणतात सर्वभूत हिते रताः. हे इतकं सोपं सांगितलेलं आहे खरं म्हणजे कृष्णाने. हे सगळं आपण सगळे करू शकतो की नाही? अगदीच करू शकतो. म्हणून काय करायचं तर अशा पद्धतीने जर तुम्ही लोकांवर उपकार केले तर भगवंत प्रसन्न होतो. म्हणजे तुम्हाला देवाचे पण आशीर्वाद मिळतात आणि तुम्हाला तुमच्या कार्यामध्ये यश पण मिळतं. बरोबर कळलं तुम्हाला या श्लोकाचा अर्थ? आता हा श्लोक मी पुन्हा म्हणतो, माझ्या पाठोपाठ तुम्ही पुन्हा म्हणा बरं का. ये त्वक्षरमनिर्देश्यम् अव्यक्तं पर्युपासते सर्वत्र गमचिन्त्यं च कूटस्थमचलं ध्रुवम्. श्रीकृष्णार्पणमस्तु.